भाजपचे केंद्रीय नेते महाराष्ट्रातील 4 ते 5 काँग्रेसच्या बड्या नेत्यांना गळाला लावू शकतात, अशी बातमी दिव्य मराठीने दिली. नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती काँग्रेसच्याच एका वरिष्ठ नेत्याने दिव्य मराठीला दिल्याचं बातमीत सांगण्यात आलं. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात असून यात कोणतंच तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण देखील दिलं. मात्र यामुळे काँग्रेसच्या नेत्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा थांबलेल्या नाहीयेत. शिंदेंपाठोपाठ अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर तिसरा प्रयोग देखील होईल व महाराष्ट्रातले प्रमुख काँग्रेसचे नेते देखील भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या. पण आता हा कार्यक्रम लवकरच होईल अशी शक्यता आहे. याचं कारण म्हणजे एकतर 3 राज्यातल्या विजयानंतर पुन्हा मोदीच येतील असं बोललं जात आहे. अशा वेळी अजून 5 वर्षे विरोधात बसण्याची मानसिकता या काँग्रेस नेत्यांची नाहीये. शिवाय काँग्रेसचं धरसोडीचं राजकारण पक्षाला बुडवत असल्याचं मत देखील या नेत्यांमध्ये तयार होत आहे. अशा वेळी भाजप सोबत जाऊन शिंदे व अजित पवारांप्रमाणे फायद्याचं ठरू शकतं असं मत काँग्रेसच्या एका गटाचं होत असल्याचं सांगण्यात येत आहे. असो, पण महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा पर्याय स्वीकारला तरीही शिंदे किंवा अजित पवारांप्रमाणे ते एक गट करून जाणार नाहीयेत. तर प्रत्येक नेता स्वतंत्रपणे भूमिका घेऊनच पक्षांतर करत थेट भाजपमध्ये प्रवेश करेल असं सांगण्यात येत आहे. हे नेते कोण असतील, त्यांच्या नावाच्या चर्चा का होत आहेत, हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू. काँग्रेसमधील भाजपमध्ये जाऊ शकेल असं पहिलं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या सतत होत आल्यात. अशोक चव्हाण यांनी अनेकदा या चर्चांवर मौन बाळगलं असलं तरी त्यांच्या अनेक संकेतांमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबत नाहीत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विश्वासदर्शक ठरावाला अशोक चव्हाण उशिरा पोहोचले होते. त्यानंतर राज्यात सत्तापालट होऊन देखील अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघामध्ये 183 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर ग्रिड प्रकल्पाला शिंदे फडणवीस सरकारने 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. याशिवाय काँग्रेसकडून देखील त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतल्यानंतर कोणतीच विशेष अशी जबाबदारी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे अशोक चव्हाण देखील काँग्रेसमध्ये राहण्यास उत्सुक नसल्याचं बोललं जातं. त्यातच एक मराठा फेस, मराठवाड्यातील एक अनुभवी नेतृत्व यामुळे देखील भाजप अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशासाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येतं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे, अजित पवार यांना अल्टरनेटिव्ह म्हणून देखील एक अनुभवी नेता म्हणून देखील भाजप हायकमांड अशोक चव्हाण यांच्याकडे पाहत असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊ शकेल असं दुसरं नाव म्हणजे बाळासाहेब थोरात. थोरातांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला सुरुवात झाली होती ते नाशिक पदवीधर निवडणुकीच्या वेळी. नाशिकच्या जागेसाठी बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे उत्सुक होते. मात्र काँग्रेसने त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून त्या जागेसाठी अर्ज भरला, तर सुधीर तांबेंनी काँग्रेसकडून अर्जच दाखल केला नव्हता. त्यावेळी सत्यजित तांबेंबरोबरच बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेंवर योग्य पद्धतीने संवाद न साधल्याचा आणि जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप केला होता. त्यामुळे नाराज झालेले सत्यजित तांबे, सुधीर तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा देखील दिला होता. या प्रकरणात बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे पटोलेंवर आरोप केले होते. तेव्हाच त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र पुढे काँग्रेस हायकमांडने या वादात लक्ष घालून थोरातांची समजूत घातली होती. मात्र तरी देखील थोरातांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा होतच राहतात. आता बाळासाहेब थोरातांना आपल्यासोबत घेण्यासाठी भाजप उत्सुक असण्याचं कारण म्हणजे थोरातांच्या माध्यमातून भाजपला अहमदनगरच्या राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर कंट्रोल निर्माण करता येणार आहे. थोरात संगमनेर विधानसभा मतदारसंघातून 1985 पासून सलग 8 वेळा ते काँग्रेसकडून आमदार राहिलेत. या व्यतिरिक्त थोरातांना जवळपास 25 वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे या 5 मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा अनुभव देखील आहे. त्यामुळे अनुभवासोबत इतर नेत्यांशी जुळून घेत काम करण्याचं कौशल्य बाळासाहेब थोरातांकडे. इतकंच नाही तर थोरातांची सहकार क्षेत्राबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देखील चांगली पकड आहे. त्यामुळे थोरातांच्या माध्यमातून भाजपला एक शांत आणि संयमी नेतृत्व मिळू शकतंय. काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊ शकणारं तिसरं नाव आहे विश्वजित कदम यांचं. 2023च्या जानेवारी महिन्यात डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात विश्वजित कदम देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले आणि विश्वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. खरं तर 2014ला पुणे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरच विश्वजित कदम यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर अनेकदा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होतच राहिल्या. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण ठरत होतं ते म्हणजे काँग्रेस पक्षात मिळत नसलेल्या संधी. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील विश्वजित कदम यांना राज्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यातच पतंगराव कदम हे काँग्रेसमधील वजनदार नेते असून देखील त्यांना मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसने संधी दिली नव्हती, अशी सल देखील आजही कदम घराण्याच्या समर्थकांमध्ये. काँग्रेसमध्ये संधीची असलेली उपेक्षा पाहता विश्वजित कदम केव्हाही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं चित्र निर्माण झालंय. त्याचबरोबर भाजपच्या मोठ्या नेत्यांनी विश्वजित कदम यांना दिलेला सॉफ्ट कॉर्नर हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलाय.
पतंगराव कदम यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद असताना देखील भाजपने ही पोटनिवडणूक बिनविरोध केली होती. तर 2019 मध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी पूर्ण तयारी केली असतानाही भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला होता. पश्चिम महाराष्ट्रातील विस्तारासाठी असलेली तरुण नेत्याची गरज, त्याचबरोबर साखर कारखाना, शैक्षणिक संस्थांचे जाळे, राज्य पातळीवर युवकांचे संघटन या बाबींमुळे भाजपला विश्वजित कदम हवे असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊ शकेल असं चौथं नाव आहे नाना पटोले यांचं. नाना पटोलेंवर अनेकदा त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून आरोप टीका होताना पाहायला मिळते. नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये थोरात आणि सत्यजित तांबे पक्षाच्या विरोधात जाण्यासाठी नाना पटोले जबाबदार होते असं चित्र तयार झालं होतं. सत्यजित तांबेंनी नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी केलेल्या बंडानंतर एक पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षाविरोधात भूमिका का घेतली या संदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावेळी त्यांनी पटोलेंचं नाव न घेता त्यांच्यावर अनेक आरोप लगावले होते. पुढे बाळासाहेब थोरातांनी देखील सत्यजित तांबेंच्या बंडासाठी पटोले यांना जबाबदार धरलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत युतीत असताना देखील नाना पटोले यांनी त्याच पक्षांच्या नेत्यांविरोधात भूमिका घेतल्याने नाना पटोले यांच्याबाबत महाविकास आघाडीत देखील चांगलं मत नाहीये. अशावेळी पटोले जाणीवपूर्वक अशा भूमिका घेत आहेत का असे आरोप देखील झाले होते. नाना पटोले हे तडकाफडकी निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपमध्ये असताना भाजप शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत नाही अशी भूमिका घेऊन नाना पटोले यांनी सत्तेत असलेल्या भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये त्यांच्या विरोधात गेलेली परिस्थिती आणि नाना पटोलेंचा आक्रमक स्वभाव पाहता नाना पटोले कधीही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. पटोलेंमुळे भाजपला होणारा फायदा म्हणजे आक्रमक आणि ओबीसी नेतृत्व. पटोले विदर्भातून येत असल्याने पटोलेंच्या माध्यमातून विदर्भातील ओबीसी मतदार भाजपला आपल्याकडे वळवून घेता येऊ शकतोय. काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊ शकणारं पाचवं नाव आहे अस्लम शेख यांचं. अस्लम शेख हे काँग्रेसचा मुंबईतील सध्याचा सर्वात प्रमुख मुस्लिम चेहरा आहेत. अस्लम शेख हे मालाड पश्चिम मतदारसंघातून 2009, 2014 ते 2019 असं सलग 3 वेळा आमदार राहिलेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देखील देण्यात आलं होतं. मात्र 2019च्या निवडणुकांपूर्वीच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. 2019च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच अस्लम शेख यांच्या भाजप प्रवेशाच्या तारखा जाहीर होत होत्या. त्यावेळी अस्लम शेख यांचे फोटो काही महिने चक्क भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बॅनरवर होते आणि शेख यांच्या बॅनरवरून काँग्रेसचा पंजा देखील गायब झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर या चर्चा थांबल्या. मात्र सरकार पडल्यानंतर त्यांची भाजपशी असलेली जवळीक पुन्हा वाढल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच अस्लम शेख हे भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबरोबर फडणवीसांना भेटायला त्यांच्या सागर या निवासस्थानावर गेल्याने पुन्हा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्यात. त्याचबरोबर भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने अस्लम शेख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील करत आहेत. आरोपांच्या माध्यमातून अस्लम शेख यांच्यावर दबाव निर्माण केल्याचं देखील बोललं जात होतं. दुसऱ्या बाजूला येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुका, भाजपला मुंबईत मुस्लिम चेहऱ्याची गरज, यामुळे देखील भाजप अस्लम शेख यांच्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जातं. काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊ शकेल असं 6वं नाव आहे अमित देशमुख यांचं. अमित देशमुख म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे चिरंजीव. अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली ती लातूरचे भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकरांच्या एका वक्तव्यामुळे. निलंगेकर यांनी लातूरच्या प्रिन्सची देखील भाजपमध्ये येण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. विलासराव देशमुख यांच्यामुळे देशमुख घराण्याचं कायमच लातूरच्या राजकारणावर वर्चस्व राहिलं. त्यानंतर त्यांचे चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुखांनी त्यांचा राजकीय वारसा चालवला. अमित देशमुख हे 2009 पासून लातूर शहरातून निवडून येत आहेत. 2014 साली काही महिन्यांसाठी त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यानंतर 2019 साली निर्माण झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील ते कॅबिनेट मंत्री होते. 2014 सालापासून ते काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून पक्षाकडून त्यांना डावलल्याचं चित्र आहे. याचं कारण म्हणजे 2014 मध्ये अमित देशमुख यांना मुदत संपायला 3 महिने उरल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यमंत्रीपद दिलं होतं. तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली नव्हती. त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांना विधिमंडळात देखील बोलण्याची संधी देत नसल्याचे चित्र आहे. प्रदेश पातळीवर नुकतेच बदल झाले, त्यामध्ये देखील अमित देशमुखांना डावलण्यात आलं. या डावलण्याच्या राजकारणामुळे देखील अमित देशमुख आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे अमित देशमुख भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या होत असतात. आता अमित देशमुखांना सोबत घेतल्याने विलासराव देशमुखांना मानणारा मोठा वर्ग भाजपसोबत जोडला जाणार आहे. त्याचबरोबर अमित देशमुख जर भाजपमध्ये जात असतील तर त्यांचे बंधू धीरज देशमुख देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. त्याचबरोबर मराठवाड्यातून मराठा नेता आपल्यासोबत घेतल्याने मराठवाड्यातील मराठा मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याची खेळी भाजप खेळू शकते. आता खरंच काँग्रेसमधील हे नेते भाजपमध्ये जातील की नेहमीप्रमाणे या फक्त चर्चाच ठरतील हे भविष्यात स्पष्ट होईलच. मात्र सध्या तरी या 6 नेत्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरताना दिसते. तुम्हाला काय वाटतं? यापैकी कोणते नेते भाजपमध्ये जातील हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.